हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मॅथमॅटिक्स पार्ट 1 क्लास 10 क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॉब्लेम सेट 2. क्वेश्चन नंबर 10. Find quadratic equation such that its roots are square of sum of the roots and square of difference of the roots of equation 2x square plus 2 in bracket p plus q x plus p square plus q square equal to 0. Solution. Here a is equal to 2, b is equal to 2p plus q, and c is equal to p square plus q square. Alpha plus beta is equal to minus b upon a equal to minus 2p plus q upon 2. इथे 2 कॅन्सल होतील, मायनस p प्लस q. आता याचं प्रॉडक्ट पाहू आपण. अल्फा बीटा इक्वल टू c अपॉन a इक्वल टू p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर अपॉन 2. हे काही सॉल्व नाही करता येत. The roots of the required equation are alpha plus beta square and alpha minus beta square. आता let alpha 1 and beta 1 be the roots of the required equation. Then alpha 1 is equal to alpha plus beta square and beta 1 is equal to alpha minus beta square. Now the sum of the required roots, तर दोन्हीची सम अल्फा 1 प्लस बीटा 1 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब प्लस अल्फा मायनस बीटा क्यूब. सॉरी, इथे स्क्वेअर येईल. अल्फा 1 प्लस बीटा 1 इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. Sum of the required roots alpha 1 plus beta 1 equal to alpha plus beta square plus alpha minus beta square. अल्फा मायनस बीटा स्क्वेअर ही टर्म जर आपण एका साईडला घेतली तर ही टर्म इकडे आणली आपण, मग इथे ही शिल्लक राहिली. याचा विस्तार होतो अल्फा स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर, आणि हे प्लस अल्फा 1 प्लस बीटा 1 इक्वल टू, ही टर्म अशी ठेवली तरी चालेल, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा इक्वल टू मायनस पी प्लस क्यू स्क्वेअर मायनस 4 पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. इथे आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा बीटा यांचं प्रॉडक्ट या दोन्हीच्या किमती टाकल्या.
आता हे सॉल्व करताना हा स्क्वेअर आहे म्हणून मग मायनस चिन्ह जाईल. पी प्लस क्यूचा स्क्वेअर मायनस हा इथे 2 कॅन्सल झाला. 2 पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आता याचा विस्तार करू. पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर मायनस ट्वाईस पी स्क्वेअर मायनस ट्वाईस क्यू स्क्वेअर. आता हे सॉल्व करता येईल. क्यू स्क्वेअर आणि हे आणि पी स्क्वेअर आणि मायनस ट्वाईस पी क्यू स्क्वेअर म्हणजे मायनस पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू मायनस क्यू स्क्वेअर. आता याच्यामध्ये मायनस साईन कॉमन काढता येईल म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील पी मायनस क्यूचा स्क्वेअर. आता अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू मायनस पी प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी प्लस क्यू स्क्वेअर. अल्फा 1 प्लस बीटा 1 इज इक्वल टू पी प्लस क्यू स्क्वेअर मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर इक्वल टू पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर मायनस हे सॉल्व केलं तर पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी क्यू मायनस क्यू स्क्वेअर. आता हे सोडवून हे सगळं कॅन्सल होते. मायनस पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर फक्त हे शिल्लक राहते म्हणजेच 4pq. द प्रॉडक्ट ऑफ द आपण नंबरच नाही दिले. याला 5 द्यायला पाहिजे होता. त्या प्लसवाल्याला 4 द्यायला पाहिजे होता. द प्रॉडक्ट ऑफ द रिक्वायर्ड रूट्स अल्फा 1 बीटा 1 इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. आता याच्यात किमती घालू आपण. मायनस पी प्लस क्यू स्क्वेअर आणि मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर. पी प्लस क्यू स्क्वेअर आणि इथे मायनस पी मायनस क्यू स्क्वेअर. हे दोन्ही स्क्वेअर आहे तर एकत्र करता येतील. मायनस पी प्लस क्यू स्क्वेअर आणि पी मायनस क्यू स्क्वेअर इक्वल टू मायनस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर स्क्वेअर. Therefore, the required quadratic equation is x square minus alpha 1 plus beta 1 x plus alpha 1 beta 1 equal to 0. Therefore, x square minus 4pq x minus p square minus q square equal to 0. आन्सर आहे एक्स स्क्वेअर मायनस 4pqx मायनस पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर
ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 0 is the required quadratic equation. Example 11. Mukund possesses ₹50 more than what Sagar possesses. The product of the numbers of the amount they have is ₹15,000. Find the amount each has. Solution. Let Sagar has ₹X. मुकुंद हॅज ₹X + 50. 50चा फरक आहे, 50ने जास्त आहे म्हणून X + 50. द नंबर्स डिनोटिंग रुपीज आर X अँड X + 50. दोघांचे रुपये हे झाले. आता फ्रॉम द गिव्हन कंडिशन काय, दोघांच्या रुपयाची प्रॉडक्ट 15,000 आहे. इथे आपण हे सॉल्व करू. एक्सने याला मल्टिप्लाय केलं तर x² + 50x आणि हे इकडे आणलं तर -15,000 इक्वल टू 0. आता 50 सम आली पाहिजे आणि एवढा प्रॉडक्ट. याची पेअर आहे 150 × 100 आणि हे चिन्ह मोठ्याला इक्वल टू 15,000 आणि दोन्हीची सम केली तर +100 नाही, हे 100 मायनस येतील इक्वल टू +50. x² + 150x - 100x - 15,000 इक्वल टू 0. इथे कॉमन काढले तर इथे x निघेल. x + 150 मायनस इथे 100 निघतील, x - 150. आता इथे ब्रॅकेट कॉमन आहे. x + 150 आणि x - 100 म्हणजेच x + 150 इक्वल टू 0 और x - 100 इक्वल टू 0. म्हणजेच x इक्वल टू -150 आणि x इक्वल टू 100. But the amount cannot be negative. Therefore, x equal to -50 is unacceptable. Therefore, x equal to 100 and x plus 50 is equal to 100 plus 50 is equal to 150. म्हणजे answer, Sagar has ₹100 and Mukund has ₹150. Example 12. The difference between the squares of two numbers is 120. The square of the smaller number is twice the greater number. Find the numbers. Solution. Let the greater of the two numbers be x. मोठा नंबर x मानला, त्याला 1 नंबर दिला. नंतर स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर ट्वाईस द ग्रेटर नंबर म्हणजे मोठ्याची डबल म्हणजे 2x. द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स इज 120. दोन्हीच्या स्क्वेअरची डिफरंट 120 आहे. द स्क्वेअर ऑफ द ग्रेटर नंबर मायनस द स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर इक्वल टू 120. याला 3 नंबर. द फ्रॉम 1, 2 अँड 3 x² - 2x इक्वल टू 120. x² - 2x - 120 इक्वल टू 0.
आता याची पेअर येईल 12 × 10 आणि हे चिन्ह मोठ्याला इथे प्लस चं प्रॉडक्ट -120 आणि सम इक्वल टू -2. म्हणजे x² - 12x + 10x - 120 = 0. इथे कॉमन काढलं तर x - 12 और नाही प्लस 10 x - 12 = 0. इथे आता ब्रॅकेट आहे कॉमन x - 12 आणि x + 10 = 0. x - 12 = 0 और x + 10 = 0. इथे x ची व्हॅल्यू येईल 12 और x ची व्हॅल्यू येईल -12. बट द स्क्वेअर ऑफ अ नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. म्हणून x ची व्हॅल्यू 12. स्मॉलर नंबरचा स्क्वेअर 2x आहे, म्हणजेच 2 × 12 = 24. म्हणून स्मॉलर नंबर ±√24. Answer: the required numbers are 12 and √24 or 12 and -√24. Example 13. Ranjan on her birthday distributed 540 oranges equally among the students. If there would have been 30 students more, each would have received 3 oranges less. Find the number of students. Solution: let there be x student. समजा x विद्यार्थी आहेत असं मानलं. Then each would have received 540 upon x oranges. Now the number of students x + 30. आता 30ने त्यांची संख्या वाढली. Therefore each student would receive 540 upon x + 30 oranges from the given condition. काय कंडिशन आहे? प्रत्येकाला 3 ऑरेंजेस कमी मिळतील. म्हणजे पहिले इतके नंतर इतके विद्यार्थी होते, मग 3 कमी मिळतील. आता हे सॉल्व करताना आपण याचा तिरकस गुणाकार करू. 540 x + 30 -x 540 अपॉन या दोन्हीचं प्रॉडक्ट x + 30 = 3. आता हे सगळं एकत्र करू. 540x प्लस या दोन्हीचा गुणाकार 16200 मायनस याचा गुणाकार 540x = आता हे 3नी इकडे मल्टिप्लाय होईल 3x आणि x + 30. आता हे 540x आणि -540x हे कॅन्सल झाले. इथे हे कॅन्सल होतील. मग हे जर इकडे आणलं 3x² + 90x आणि हे इकडे नेलं. आता हे इकडे आणू आपण 3x² + 90x - 16,200 = 0. आता याची पेअर
हे सगळं 3नी डिवाईड होते, म्हणून याला डिवाईड करू. इथे 3नी डिवाईड केलं तर x², इथे 30x, आणि इथे 3नी डिवाईड केलं तर 3 5 15, 3 4 12, 0 0. आता याची पेअर आहे 90 आणि 60. इक्वल टू -5400. 90 प्लस -60 इक्वल टू +30. मग x² प्लस 90x मायनस 60x मायनस 5400. याच्यामध्ये x कॉमन काढला. x प्लस 90 मायनस 60 x प्लस 90 इक्वल टू 0. x प्लस 90 आणि x मायनस 60. प्रत्येक याच्यात एक प्लस येते, एक मायनस येते. x प्लस 90 इक्वल टू 0 और x माइनस 60 इक्वल टू 0. x इज इक्वल टू -90 और x इज इक्वल टू 60. But the number of students cannot be negative. Therefore, x is equal to -90 is unacceptable. Therefore, x is equal to 60. Answer: the number of students is 60. Example 14. Mr. Dinesh owns an agricultural farm at village Talwel. The length of the farm is 10 meters, more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of pond is 1/3 of the breadth of the farm. The area of the farm is 20 times the area of the pond. Find the length and breadth of the farm and of the pond. सोल्युशन: असा रेक्टेंग्युलर फार्म आहे, त्याच्यात असा पॉन्ड आहे. 1/3 साईड आहे याची. ह्याची बाजू आहे ABCD आणि फॉर्म आहे, पॉन्ड आहे PRBG. Let the breadth of the field be x meter. Then the length of the field is 2x plus 10 meter. म्हणजे डबल प्लस 10. म्हणून द एरिया ऑफ द फील्ड लेंथ इंटू ब्रेथ इक्वल टू 2x plus 10 इंटू x मीटर स्क्वेअर. The side of the square shaped pond equal to 1/3 x meter. म्हणजे याचा आकार हे स्क्वेअर आहे, म्हणून मग एकच बाजू. The area of the pond is 1/3 x square मीटर स्क्वेअर. From the given condition, 2x plus 10 into x is equal to 20 into 1/3 x square. आता हे सॉल्व करू आपण. 2x plus 10 into x equal to 20 into 1/9 x square. मग आता इथे 20/9 येईल. इथे 2x स्क्वेअर प्लस 10x इक्वल टू 20/9 x स्क्वेअर. आता 9 काढण्यासाठी 9नी मल्टिप्लाय करू.
मल्टिप्लाय बाय 9. 18x² प्लस 90x इक्वल टू 20x². आता इकडे आणलं हे तर -20x² प्लस 18x² प्लस 90x इक्वल टू 0. हे सॉल्व केलं तर -2x² प्लस 90x इक्वल टू 0. आता याला डिवाइड बाय 2 -2. -2ने डिवाइड केलं तर इथे x² येईल आणि इथे -45x इक्वल टू 0. आता इथे x कॉमन निघाला. x -45 इक्वल टू 0. म्हणजे एकतर x इज इक्वल टू 0 आहे किंवा x इज इक्वल टू 45 आहे. बट द लेंथ कॅनॉट बी 0. Therefore x is equal to 0 is unacceptable. Therefore x is equal to 45. 2x plus 10 is equal to 2 into 45 plus 10 equal to 90 plus 10 equal to 100. आणि 1/3 x म्हणजे पॉईंटची बाजू 1/3 into 45 equal to 15. म्हणून आन्सर आहे the length and breadth of the field are 100 meter and 45 meter respectively. The side of the pond is 15 meter. Example 15. A tank is filled completely in 2 hours if both the taps are open. If only one of the taps is open at the given time, the smaller tap takes 3 hours more than the larger one to fill the tank. How much time does each tap take to fill the tank completely? Solution. Let the large tap alone fill the tank in x hour. असं मानू आपण की मोठ्या तोटीने टँक x तासात भरते. Then the smaller tap alone fill the tank is in x plus 3 hours. आणि छोट्या तोटीने x plus 3 घंटे लागतात. In 1 hour, the larger tap will fill 1/x part of the tank, and in 1 hour, the smaller tap will fill 1/x plus 3 part of the tank. Therefore, both the taps together fill. दोन्ही एकत्र ठेवले तर 1/x plus 1/x plus 3 part of the tank in 1 hour. एका तासात. The tank in 1 hour एका तासात दोन्ही तोट्यांमुळे भरेल. Both the taps together fill the tank in 2 hours. Both the taps together fill 1/2 part of the tank in 1 hour. अर्धी टाकी भरायला 1 तास लागेल आणि पूर्ण टाकी दोन्ही तोट्या लावल्या तर 2 तास लागतील. मग इक्वेशन होईल 1/x प्लस 1/x प्लस 3 इक्वल टू 1/2. आता आपण याचा तिरकस गुणाकार करू. x प्लस 3 प्लस हा x इकडे जाईल आणि खाली याचा प्रॉडक्ट इक्वल टू 1/2. आता एक्सने याला मल्टिप्लाय करायचं आणि हे सॉल्व करू. 2x प्लस 3 आणि हे 2 इकडे येतील आणि हे इकडे जाईल. x² प्लस 3x. आता हे सगळं इकडे आणू आपण. x² प्लस 3x आणि हे सॉल्व केलं तर
4x plus 6 x square plus 3x minus 4x minus 6 equal to 0. म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 इक्वल टू 0. आता याची पेअर -3 इंटू +2 इक्वल टू -6 आणि -3 + 2 इक्वल टू -1. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2x मायनस 6 इक्वल टू 0. आता यात कॉमन काढू. इथे x मायनस 3 प्लस 2 इथे x मायनस 3 इक्वल टू 0. आता ब्रॅकेट कॉमन आहे. x मायनस 3 आणि x प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजेच काय, x मायनस 3 इज इक्वल टू 0 और x प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजेच x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू -2. But the time cannot be negative. Therefore, x is equal to -2 is unacceptable. Therefore, x is equal to 3 and x plus 3 is equal to 3 plus 3 is equal to 6. म्हणून आन्सर आहे the larger tap fills the tank in 3 hours and the smaller tap takes 6 hours to fill the tank. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप अभ्यास करा आणि नवीन वर्षात चांगले मार्क मिळवा. गुड बाय.